संवाद साधण्यात जाऊया. हे छत्रपतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जातं. आता या संबंधीचं वास्तव चित्र मांडायचा अधिकार कोणाचा आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास लिहिण्यामध्ये, इतिहासाचं संशोधन करण्याच्यासाठी, इतिहासाचा अभ्यास करण्याच्यासाठी आणि वास्तव इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम ज्यांनी केलं अशांना हा अधिकार आहे. जयसिंगराव पवारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुरतेवर आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. त्या उद्देशामध्ये काय उद्देश आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. इंद्रजीत सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक, त्यांनी सुद्धा जयसिंगराव पवारांच्या मताला दुजोरा दिला. साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये. तो चुकीचा केला तर समाजामध्ये गैरसमज होतात खूप वेळेला आणि त्या दृष्टीनं त्या दोन इतिहासाच्या क्षेत्राचं मत व्यक्त केलं त्याचाच आदर ठेवणं योग्य होईल. मालवण बंदरावर किल्ल्यावर जो किल्ला उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. ते रघुवीरराजे आंग्रे त्यावेळेला होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुतळा बनवला असं ते म्हणतायत. अनेक समित्यांवर जयदीप आपटे आहेत. रघुवीरराजे आंग्रे आहेत आणि आता सुद्धा जी समिती गठीत केलेली आहे त्यातून त्याचा समावेश केलेला आहे. चुकीच्या माणसांचा समावेश केला जातो असं वाटतंय. मला काही फारसं याच्यामध्ये कवितीत कोण आहे याची माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे की सिंधुदुर्गाचा तो मालवणचा ऐतिहासिक परिसर आणि तिथं उभा केला झालेला पुतळा, त्या पुतळ्याच्या संबंधीचं काम ज्यांच्यावर दिलं त्यांचा या क्षेत्राचा अनुभव हा अत्यंत मर्यादित होता असं दिसतंय. एवढं मोठं काम त्यांनी कधी केलेलं नाही असं दिसतंय. असं असताना त्यांच्या ही जबाबदारी टाकणं आणि त्यांनी जे एकंदर जे काही काम केलं त्याचा दर्जा हा बघितल्याच्या नंतर शेवटी असा अपघात घडेल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आज जे मुख्यमंत्री किंवा बाकीचे सरकारी सांगत आहेत की त्याचं कारण वाऱ्याचा वेग असा होता, हे त्यांनी कारण सांगितलं. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपतींचे पुतळे आहेत. मुंबईमध्ये इंडिया गेटच्या जवळ समुद्र किनारी हा पुतळा त्या ठिकाणी आहे की जो 1958 साली उभारला. त्याला काही झालं नाही. अशी उदाहरणं अनेक दिसतील. मुंबईमध्ये शिवाजी पार्कला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी पार्कच्या पुतळ्याच्या पाठीमागं समुद्र आहे, तिथेही वारा आहे, समोर मैदान आहे. आणि त्यामुळं जे काही कारणं सांगितली जातात की योग्य आहेत असं दिसत नाही. याच्यातून स्वच्छ असं दिसतंय प्रायमा फेसी की ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता. अशा प्रकारचं मोठं काम त्यांच्यावर देणं हे योग्य नव्हतं आणि त्यासाठी शेवटी जे काही घडायचं ते घडलं. आणि महाराष्ट्रात नाही पण देशाच्या अनेक भागामध्ये शिवछत्रपतींच्या संबंधीचा असा असलेला सगळा घटक आज अस्वस्थ आहे, दुःखी आहे. साहेब, याच प्रकरणातील आरोपी असतील, बदलापूरचे आरोपी असतील, पुण्यामध्ये दिवसाडोळा हत्या होणं असेल, हे सगळं महाराष्ट्र आता बघते. गृहमंत्र्यांचा वचक महाराष्ट्रावर राहिला आहे की नाही? असं आहे की रोजची वर्तमानपत्र तुम्ही लोक जे प्रसिद्ध करतात ती जर हल्ली बघितली तर रोज 1, 2, 3 तरी केसेस अशा वाचायला मिळतात की इथं स्त्रियांच्या अत्याचार,
कुणाचा विनयभंग, दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत आहेत आणि राज्य शासन विशेषतः गृह खातं यासाठी जी सक्तीची आणि कठोर कारवाई करून एक प्रकारचं लोकांच्यामध्ये आत्मविश्वास पैदा करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्याची पूर्तता केली जात नाही. हे कधी घडत नव्हतं महाराष्ट्रात, दुर्दैवानं घडते. बदनापूर घटनेमध्ये ज्या शाळेची सीसीटीव्ही फुटेज देखील साहेब त्या ठिकाणी डिलीट करण्यात आलेला आहे, तर नेमका उद्देश या ठिकाणी काय होता? जे मुख्य असं आहे की बदलापूर तिथे त्या 2 शिवरायांचा अत्याचार केला गेला. 2 गोष्टी त्याच्यामध्ये अत्याचार केला ते अत्यंत घृणास्पद संतापजनक बाब आहेत. पण दुसऱ्या बाजूनं नागरिकांना कळल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्यात होणं साहजिकच आहे. त्यासाठी त्या ठिकाणी हजारो लोक जमले आणि बदलापूर आणि त्या परिसरातल्या जनतेची जी प्रतिक्रिया होती, सरकारकडून काय सांगण्यात आलं, बाहेरनं माणसं आणण्यासाठी. कोणाला म्हणजे कोण कशाची बाहेरनं माणसं आणली. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे लोक एकत्र जमलेले होते त्या लोकांच्यापैकी अनेकांच्या खचले भरण्यात आले, कारण एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही रस्ता अडवला म्हणून. म्हणजे लोकांच्यात आलेली चीड व्यक्त होणं ही सुद्धा लोकशाहीच्या चौकशीत बसून होत असेल तर ते काही चुकीचं नाही. पण त्यासाठी तुम्ही अस्वस्थ असलेल्या लोकांच्या खचले भरता, ही गोष्ट निंदनीय आहे आणि ते काही घडलं हे काही चांगलं नाही. पण या सगळ्या राजकोट प्रकरण असू दे किंवा बदलापूर प्रकरण असू दे, विरोधक याचं राजकारण करतात असा आरोप आहे. याचं राजकारण काय असं आहे की काही हजार लोक जमले, त्यांनी त्यांची रिॲक्शन प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांच्या खचले भरल्याच्या नंतर शक्यतो खचले भरणं टाळा असं सांगणं ह्याच्यात काही राजकारण नाही. तिथे काही लोक आम्ही कोणी जमा केलेले नव्हते. बदलापूरच्या स्थानिक जनतेची ही प्रतिक्रिया होती आणि इथं राजकारण आणण्याचं काही कारण नाही. आता हा मालवणचा जो प्रसंग आहे, शिवछत्रपतींचा पुतळा इथं जो पडला, तिथंसुद्धा राजकारण आणलं असं बोललं जातं. राजकारण कसं, तिथं लोकांची रिॲक्शन होणारच. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची अशी स्थिती होणं याचा अर्थ महाराष्ट्रात लोक रिॲक्ट झाले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही आणि त्यामुळे इथं राजकारण अजिबात कोणाचं नाही. गडकरींनी एका कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की समुद्राच्या काठावर रस्ते बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर करावा अशा प्रकारचा मी आग्रह अनेक वेळेला धरलेला आहे. जर पुतळा बनवत असताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील बनवला असता तर पडला नसता. गडकरींना हे कळतं तर मग बाकीच्यांना ते का कळत नाही अशा प्रकारचं? आता केंद्र सरकारमध्ये जे काही मनसे आहेत त्याच्यात गडकरी एक मनसे आहे. माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. एखादं काम ते घेतलं तर ते बारकाईनं काम करतात. त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतवून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात. आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता म्हणजे पुणे कोल्हापूर रस्ता न सांगलेलं बरं किंवा कोल्हापूर ते बेळगाव रस्ता हे न सांगितलेलं बरं, नाही तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी दिवसेंदिवस रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरींचं योगदान आहे हे आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगतो. इथं काही राजकारण आणण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल असं मला वाटतं. साहेब, राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आलेली आहे, मात्र यावरूनच आता सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयवाद पाहायला मिळतोय. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की माझ्यामुळे योजना आली, दुसरीकडे फडणवीस म्हणतायत माझ्यामुळे आली. तर काल अजितदादांची बोर्ड लागले, त्यामध्ये अजितदादांची लाडकी बहीण अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये पाहायला मिळाला. कुठेतरी सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे असा श्रेय घेण्यावर वाटतं. चांगली गोष्ट आहे ना. असं की आणखी 2 महिन्यांनी आम्हाला लोकांच्या समोर जायचं आहे. आम्ही एका विचाराने जाणार, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी असलो तरी एका विचाराने जाणार
आणि हे बाकीचे लाडके या पद्धतीनं जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. भाजपमध्ये 24 जे पदाधिकारी आहेत नेते आहेत ते अस्वस्थ आहेत. 4 ते 5 सोडून जाण्याच्या तयारीत आहेत असं स्वतः बावनकुळे म्हणतात आणि ते सर्व तुतारी घेण्याच्या ह्याच्यात आहे. मला ठाऊक आहे. सर, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून जाहीर झालेला नाही आणि ठाकरेंनी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अशी केली तुम्ही जाहीर करा माझा त्याला पाठिंबा. कुठं घोडा आणले मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरं जातात? अजिबात आलेले नाही. त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही. अनेक वेळेला असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. आज कशाचा काही पत्ता नाही. अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्याबद्दल शंका नाही. पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. यापूर्वीचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की 1977 साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कुणालाही पुढे केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायणांनी अनाऊन्स केलं की आणीबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. एकत्र आणि निवडणुका झाल्या. निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं. निवडणुकीत मतं मागताना मोरारजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्यात काही आवश्यकता नाही आहे. आम्ही नक्की एकत्र बसू. एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात आणि देशात देऊ. साहेब राज्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पुण्यामध्ये काही अधिकारी पैसे घेताना देखील सापडल्याचं पाहायला मिळते. त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसतात. असं आहे की हे जे काही सिंधुदुर्गात घडलं, जे काही पुतळ्याच्या संबंधी, त्याच्यातसुद्धा त्याचा दर्जा आणि त्याचा निर्णय याच्यामध्ये भ्रष्टाचार असं लोकांच्या म्हणजे पक्की खात्री. आज अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हे सूत्र सध्याच्या सरकारचं झालेलं आहे आणि ही अवस्था चिंताजनक आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांच्याकडून जे मुद्दे लोकांच्यासमोर मांडले जातील त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि त्याचे दुष्परिणाम या संबंधीची भूमिका आग्रहानं मांडली जाईल. सर, RSSने जातीगत जनगणनेचं म्हणजे करावी असं सुचवलेलं आहे. म्हणजे पूर्वी RSS किंवा भाजप जातीगत जनगणना विरोध करत होते, तर त्याच्यावर त्यांची भूमिका बदललेली आहे. आणि दुसरा प्रश्न, आता ज्या होऊ घातलेल्या राज्याच्या इलेक्शन आहेत त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याचा केंद्राच्या स्थिरतेवरती अस्थिरतेवरती काय परिणाम होईल, काय वाटतं? जसं की आम्हा सगळ्यांची मागणी अशी होती की जातीय आधारावर जनगणना होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं तो निर्णय राबवल्याच्यानंतर लहान समाज जे असतात, छोटे छोटे समाज, त्यांचं नक्की संख्या आणि बळ हे लोकांच्या समोर येईल आणि त्यांना न्याय सत्तेमध्ये न्याय वाटणी देण्याच्या संबंधीची स्थिती निर्माण होईल. आणि त्यामुळं जातीय जनगणना हा प्रश्न आम्ही सतत मांडत होतो. आता RSSसुद्धा त्या संदर्भात विचार करत असावं असं वृत्तपत्राच्या बातम्यावर दिसतं आणि ते जर त्यांनी केलं तर त्याच्यात काही चुकीचं नाही. तुम्ही म्हणताय की निवडणुकीनंतर स्थिर सरकार देऊ, मात्र आता संघ सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे. संघाचं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा निवडणुकीत ऍक्टिव्ह होतो, पण मुख्यमंत्री भाजपचाच व्हायला पाहिजे. असं की त्या पक्षाला त्या विचाराला त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही असं म्हणतो की आम्ही जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. मग तो कुणी करा, तो काँग्रेसचा करा, तो उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा करा, तो राष्ट्रवादीचा करा, कुणी करा, त्याच्याबद्दल काही अंशात कुणाचं काही मतभेद नाही आहे. तसं
दुसऱ्या बाजूने जर सांगितलं तर यांचाच असला पाहिजे तर त्यांचा अधिकार आहे. साहेब, महाराष्ट्राचं राजकारण बदलत चाललेलं आहे, आपण बघताय. आता महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही सांगितली आहे, पण जे 5 वर्षापूर्वी भाजपमध्ये काही कारणांमुळे गेले ते आता घर वापसी करत आहेत. म्हणजे हर्षवर्धन पाटील सारखे नेते असू देत किंवा अन्य कोणी, त्यांना परत जे काही घर वापसी करतायत त्यांना परत घेणार का? नाही, साधारणतः आम्ही असा विचार करतोय की ज्या भागात त्यांचं काम आहे त्या भागात आत्ता पक्षामध्ये प्रामाणिकपणाने जे जायचं